10 वर्ष तुमच्या हातामध्ये केंद्रीय सत्ता आहे आणि तरीही तुम्ही 20 कोटी मुस्लिम समाजाला जर त्यांच्या मनात विश्वास निर्माण करू शकत नसाल, एवढंच नाही तर त्यांच्या मनात दहशत निर्माण करत असाल, भीती निर्माण करत असाल, दुय्यम नागरिक आहेत अशा पद्धतीने वागवत असाल, तर त्यांनी एक गठ्ठा व्हायचं नाही तर मग व्हायचं कोणी? तुम्ही निवडणुकीचा दुसरा टप्पा संपल्यानंतरही पुन्हा एकदा धार्मिक ध्रुवीकरण करण्यासाठी राम मंदिरापासून तर मुस्लिम समाजाच्या पर्यंत ज्या पद्धतीची वक्तव्य करताय आणि पंतप्रधान पदासारखी व्यक्ती वक्तव्य करते, जाहीर सभेतून करते की जे त्या पदाला लाज आणणारी गोष्ट आहे, हे सगळं बघता त्या सर्वसामान्य मुस्लिम समाजाने एक गठ्ठा होणं याच्यात काही चूक नाही. उलट ते एक गठ्ठा फार उशिरा झालेत असं म्हणावं लागेल. म्हणजे साधारणतः 30 कोटी 40 कोटी मुस्लिम आणि दलित या लोकांच्या मनात तुम्ही 10 वर्षानंतरही विश्वास निर्माण करू शकत नसाल, तर तुम्ही सत्तावर राहण्यासाठी, पंतप्रधान राहण्यासाठी लायक नाहीत हा त्याचा पुरावा स्वतःहूनच देत आहात.